नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय लग्नानंतरचे प्रेम भाग 50 भाग अंतिम. ती रूममध्ये गेली. बेडवर एक रॅप केलेलं गिफ्ट होतं. तिने ते खोलून पाहिलं. छान बार्बी स्टाईल अबोली कलरचा ड्रेस होता. तिने फ्रेश होऊन तो ड्रेस घातला. छान मेकअप करून ती बाहेर आली. आरव तर तिच्याकडे टक लावून पाहत होता. त्या ड्रेसमध्ये ती खरंच बार्बी डॉल दिसत होती. पिन लावून मागे मोकळे सोडलेले केस, आयलायनर आणि काजळ लावून उठावदार केलेले काळेभोर डोळे, लांब पापण्यांना मस्करा लावून दिलेला शेप, ओठांना लावलेली पिंकशी लिपस्टिक, चेहऱ्यावर असणारा आत्मविश्वासाचं तेज, गालावर आलेली आरवच्या प्रेमाची लाली. खरंच बॉर्बी डॉल वाटत होती. स्वतःचा ड्रेस सांभाळत ती आरवजवळ येऊन पोहोचली तरी तो तिच्यात अडकला होता. आरव निघायचं. ती त्याचं तिच्याकडे असं बघणं बघून लाजून बोलली. हो. तो तिच्यापुढे हात करत तिच्यावरची नजर हटवत बोलला. निकिता, आपण नको जाऊया. मी पार्सल मागवतो. तो तिचा दुसरा हात हातात घेत बोलला. का? तिच्या तोंडातल्या त्या शब्दाबरोबर तिचे डोळेही बोलले तसं तो अजूनच तिच्यावर फ्लॅट झाला. बघ ना, तू अशी छान दिसत असताना मला बाहेर जायचं मूड होईल का? तो तिने कल करून पुढे सोडलेल्या केसांच्या बटींशी खेळत बोलला. आहो. ती लाजून मान खाली घालत बोलली. हाय. हे हो. आता तरी माझा अजिबात मूड नाही बाहेर जायचा. तो अजूनच तिच्याकडे सरकत बोलला. आरव, आपल्याला वेळ होतो. ती त्याच्या छातीवर आपला हात ठेवून त्याला थांबवत बोलली. हाऊ अनरोमॅन्टिक. तो चेहरा पाडत तोंड वाकडं करत बोलला. आरव, तुम्ही माझी कॉपी करताय. ती त्याने ओठ तिरपे केलेले बघून बोलली. मग काय करणार? आमचं आयुष्य निकितामय झालं आहे. तो तिच्या गालावर ओठ ठेवत बोलला. आरव, ती लटक्या रागात बोलली. सॉरी, चल निघू. उरलेलं आपण डिनर करून आल्यावर चालेल ना? तो बोलला तसे तिचे गाल आरक्त झाले. मी बाहेर आहे. ती लाजून पटकन बाहेर जात बोलली. त्यानेही मग ती गेली त्या दिशेला हसत पाहिलं आणि दार लावून तो पार्किंगमध्ये आला. ती बाहेर गेटवर त्याची आणि कॅब दोन्हीची वाट बघत उभी होती. हॉर्नच्या आवाजाने ती दचकली. काय माणूस आहे? मी साईडला उभी आहे ना. जा ना, मग रस्ता मोठा आहे. उगीच हॉर्न वाजवून शांतता भंग करायची. ती वैतागत मनात विचार करत मोबाईलमध्ये बघत आरवची वाट बघत होती. तिचं लक्ष नाही बघून परत ती गाडी तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि आरवने काच खाली गेली. कार समोर थांबली आहे हे बघून तिचं तिच्याकडे लक्ष गेलं. समोर एकदम नवीन पॉश होंडा सिटी व्हाईट कार उभी होती. आरव अपोजिट साईडला बसल्यामुळे तिला तो दिसलाच नाही. काय माणूस आहे? याला माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र दिसत नाही का? मी पण मूर्ख, उगाच इतका मेकअप केला. सोसायटीत नवीन कोणतरी येडं दिसतंय. बाकी सगळ्यांना माहीत आहे मी कोण आहे ते. तरी मी बाबा आणि आरवना म्हणत होते इथल्या लेडीज हॉस्टेलवर राहते, तर ऐकलं नाही. मला एकटीला राहायचं धाडस कधी होणार? एकटीला सगळं फेस करायला जमलं पाहिजे या नावाखाली इथे फ्लॅटवर ठेवलं आहे. तसा आतापर्यंत काही प्रॉब्लेम नव्हताच, पण आज हा कोण आहे काय माहीत. बघतेच पुढे जाऊन, समजतो काय स्वतःला. विचार करत ती पुढे गेली. तेवढ्यात आरव ड्रायव्हिंग सीटवरून खाली उतरून तिच्या जवळ आला. ती एकदा गाडीकडे आणि एकदा त्याच्याकडे पाहत होती. म्हणजे मी मगापासून आरवला मनात काहीही बोलले का? हा विचार येताच तिला स्वतःचं हसू आणि राग दोन्ही आला. त्याने तिच्यासमोर चुटकी वाजवली तशी ती विचारातून बाहेर आली. इतकं स्टेअर नको करू, तुझाच आहे. एक काम करू, आपण परत घरी जाऊ. तू मला बघत बस. तो पुढे झुकून तिच्या कानात कुजबुजला तसं तिने लाजून त्याच्यावरची नजर चोरली. त्यानेही मग जास्त तिला त्रास न देता तिच्यासमोर गाडीची की केली. हे काय? ती म्हणाली. हे आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट, तुझी आवडती होंडा सिटी. तो तिच्या हातात गाडीची की टेकवत बोलला. व्हॉट? ओ माय गॉड, ही माझी आहे. वा वारव, मस्त आहे. ती एक्सायटेड होत बोलली. हाय हिल नसत्या तर आत्ता या क्षणाला तिने उड्या मारल्या असत्या. हो, आवडलं ना गिफ्ट? तो तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत बोलला. थँक्यू थँक्यू थँक्यू, पण लगेच गरज नव्हती. गिफ्ट असतं, ते मिळाल्यावर मग त्याची गरज आहे की नाही हे बघायचं नसतं. आणि हो, मला नुसतं थँक्यू तेही कोरडं नकोय बरं. मला कसं हवं आहे ते मी घेईन नंतर, पण त्याआधी माझी बायको मला डिनरसाठी घेऊन जाणार आहे, बरोबर ना? गाडी मी ड्राईव्ह करायची? येस, ती खुश होत बोलली. आरव फक्त तिच्या चेहऱ्यावर असणारा आनंद टिपत होता. तिच्या मनासारखी कुठली गोष्ट झाली की तिचा चेहरा लहान मुलांसारखा आनंदी होऊन फुलायचा. तिला असं पाहायला त्याला खूप आवडायचं. पण आजचे तिचे भाव त्या दिवसासारखे होते ज्यावेळी श्रीधरने तिला दिवाळी गिफ्ट म्हणून गाडी दिली होती. किती निरागसपणे आनंद व्यक्त केला होता तिने त्यावेळी आणि आत्ताही.
ती गाडीजवळ गेली आणि सीटवर बसता बसता थांबली. आरव, आपण आधी गाडीची पूजा करायची का? ती त्याच्याकडे बघत बोलली. मॅडम, गाडीची पूजा ऑलरेडी झाली. गाडी कोल्हापूरहून आली. कोल्हापूर पासिंग आहे आणि बाबांनी कालच घरी आणली होती. काकींनी पूजा केली आणि आज ड्रायव्हर गाडी इथे लावून घरी गेला. आता निघायचं? तो तिला सगळं सरळ सरळ बोलत बोलला. हो, ती सीटवर बसत बोलली. आरवने आधीच ऑर्डर दिल्यामुळे दोघांनी छान रोमॅन्टिक डिनर एन्जॉय केलं आणि दोघेही घरात परतले. ती फ्रेश होऊन रूममध्ये निघून गेली. त्याने नीट एक नजर घरात फिरवली आणि मग तो दुसऱ्या रूममध्ये निघून गेला. ती रूममध्ये गेली. रूममध्ये बेडवर तिला अजून एक गिफ्ट पॅक दिसलं. आता आतमध्ये ब्लॅक कलरची सिल्क नेटची साडी होती आणि त्यावर एक नोट होती. तयार होऊन ये, बाजूच्या रूममध्ये वाट पाहतो. कांट वेट. त्याच्या या मेसेजने तिच्या अंगावर शहारे आले आणि पोटात गोळा आला. सकाळी पण त्याचं हेच वाक्य आठवलं होतं आणि पोटात असंख्य फुलपाखरे उडाली होती. तिने मिस केलं होतं आणि आता तो समोर होता. तिच्या इतकंच तिला भेटायला आतुर झालेला. हे लॉंग डिस्टन्स आता जीवावर आलं होतं. तारुण्यातल्या याच भावना माणसांची परीक्षा घेत असतात. यात जो सक्सेस झाला तो नीट सेट झाला. तसं तर दोघांचंही वय वाहावत जाण्यासारखं होतं आणि समाजमान्य बंधनात ते अडकले होते. पण तरीही दोघांनीही संयम ठेवून कर्तव्याला महत्त्व दिलं होतं. पण कधीकधी त्यांना पण दुरावा सहन व्हायचा नाही. आरव खूपच आतुरतेने तिची वाट बघत होता. निकिता तयार होऊन धडधडत्या अंतकरणाने आरव असलेल्या रूममध्ये आली. रूमचा दरवाजा लोटून तिने समोर पाहिलं आणि तिच्या पोटात फुलपाखरं उडू लागली. गाल आपोआप आरक्त झाले आणि तिच्या अंगावर गोड शहारे येऊ लागले. आज किती दिवसांनी ते दोघे एकत्र असणार होते. तो एवढ्या लांबून आजच्या दिवसासाठी इथे आला, यावरून त्याची आतुरता तिच्या लक्षात आली होती. तसंही तीही आतुर होतीच त्याला भेटायला. पण आजचं सगळं अनपेक्षित होतं. समोर सजवलेला बेड आणि कॅन्डलचा प्रकाश बघून तिच्या हृदयाची धडधड वाढली. आरव तिचे एक्सप्रेशन निहाळत होता. कितीही अधीर असला तरी त्यांच्यातल्या संयमाने तिला नेहमीच कौतुक वाटायचे. त्याचं तिला हळूवार जपणं, कुठेच घुसमुसळेपणा नसणं, त्याच्या प्रत्येक कृतीत त्याचं तिचा विचार करणं, अगदी फुलासारखं जपणं. तिला त्याच्या परत प्रेमात पाडायचं आणि त्याची ती प्रेमाची नजर ती हिच्यावर पडली की मग हिचे गाल टोमॅटोसारखे लाल व्हायचे. आणि मग त्याचं निकिता, कांट वेट हे आर्जव ऐकलं की मग ती स्वतःला त्याच्या अधीन होण्यापासून रोखू शकत नव्हती. त्याच्या प्रेमाच्या नजरेने घायल झालेली पटकन त्याच्या मिठीत जाऊन शिरली. त्यानेही मग तिच्या भोवती पकड मजबूत केली. कधी त्याने हात तिच्या उघड्या पाठीवर फिरू लागले हे दोघांनाही कळलं नाही. त्यांनी तिची नॉट सोडली तशी ती त्याच्यापासून थोडी लांब झाली. चेहऱ्यावर असणारी लाज तिला लपवता येत नव्हती. त्याने परत तिला जवळ घेतला आणि तिच्या नेकवर ओठ फिरवू लागला. दोघांच्याही अंगावर एकमेकांच्या स्पर्शाने असंख्य सहारे येत होते. हळूहळू त्याने ओठ तिच्या ओठांवर ठेवले. त्याच्या इतकी तीही त्याला प्रतिसाद देत होती. त्याने तिला उचलून बेडवर ठेवलं. हळूहळू कपड्यांचा अडसर दूर झाला आणि दोघेही एकमेकात मिसळून गेले. एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपून गेले. इतक्या दिवसांची ओढ, आतुरता आज शांत झाली होती. दुसऱ्या दिवशी दोघेही निकिताला 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे घरी आले. घरच्यांसोबत वेळ घालवून दोघेही आपल्या आपल्या मार्गाला लागले. असेच काही महिने गेले. मध्ये आरव खूप बिझी होता. दोघेही फोनवर बोलायचे, एकमेकांना समजून घ्यायचे. या काळात निकिताचा अतिविचार करून घाबरणं कमी झालं होतं. एका चांगल्या अधिकाऱ्यांसाठी ती फिजिकल आणि मेंटली तयार झाली होती. बोलण्यात थोडा जरब आला होता. पुरुष लोकांशी बोलता पण आता ती पहिल्यासारखी लाजत किंवा घाबरत नव्हती. पण आरव समोर मात्र तिचं लाजाळूचं झाड व्हायची. आज ट्रेनिंग संपलं होतं आणि तिच्या हातात पोस्टिंगचं लेटर होतं. पुढच्या आठवड्यात ती उपविभागीय दंडाधिकारी म्हणून 2 वर्षाकरिता रत्नागिरीला जॉईन होणार होती आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये ती निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार होती. आठवड्यात तिने रत्नागिरी पोस्टिंग जॉईन केलं, पण मन मात्र तिचं कोल्हापूरमध्येच होतं. शिव आता वेल ट्रेन झाला होता, त्यामुळे आरव कोल्हापूरमध्ये आला होता. निकिता सुट्टीत सणवार असताना घरी येत होती. कधी आरव तिकडे जात होता. दोघांचा एकमेकांना समजून घेत संसार सुरू होता. गुंडूला इंजिनियर एअरफोर्समध्ये जायचं होतं. त्या दृष्टीने 10वी झाल्या त्याने आरवची मदत घेऊन बरीच माहिती घेऊन त्या दृष्टीने त्याने UPSCची तयारी सुरू केली होती. आईने आधी नुकर केले, पण आरव, निकिता, श्रीधर, त्याचे मामा या सगळ्यांनी त्याला सपोर्ट करून आईला समजलं तेव्हा थोड्या नाखुशीने त्या तयार झाल्या. एकीकडे आपली मुलं ध्येयवेडेत आहेत म्हणून त्यांना आनंद पण वाटला,
पण नेहमीच दूर राहणार, त्यात एअरफोर्समध्ये एक आई म्हणून त्यांना आपल्या मुलाविषयी काळजी, भीती वाटत होती. पण शेवटी त्या तयार झाल्या आणि त्याच्या ध्येयाच्या दिशेने वाट सुरू झाली. ऋतिका इथेच राहून आरवला मदत करत होती. सगळ्यांचं प्रेम बघून काकाकाकींनी शिवसोबत परदेशी शिफ्ट व्हायचा विचार सध्या तरी डोक्यातून काढला होता. निकितासारखी समंजस सून आणि मैत्रीण मिळाली म्हणून काकी खुश होत्या. नाहीतर काल लग्न होऊन आलेल्या मुली नवऱ्याच्या इस्टेटवरती हक्क सांगून सख्ख्या सासूसासऱ्यांशी त्यांना अडचण वाटते. इथे तर हे चुलत सासूसासरे होते आणि दुसरं म्हणजे घर, बिझनेस सगळं जयवंतनी आणि आरवनी मिळवलं होतं. पण जयवंत सारखेच आरव, ऋतिका होते नात्यांना महत्त्व देणारे, आणि त्यात भर म्हणजे निकिता. अगदी मुलीसारखं लळा त्या दोघांना लावला होता. त्यामुळे हळूहळू त्यांचा विचार बदलत चालला होता. आज तब्बल 2 वर्षांनी आणि ट्रेनिंगपासून 2 वर्षांनी निकिता कायमसाठी घरी येणार होती. घरी सगळे खुश होते. तिच्या येण्याने निमित्ताने आणि तिच्या सक्सेसबद्दल रात्री एक छोटंसं गेट टुगेदर ठेवलं होतं. सगळे जवळचे पाहुणे येणार होते, अगदी आत्यासुद्धा. तेही मनात काही चुकीचं करायचं नाही हे डोक्यात ठेवून. रश्मी तिच्या नवऱ्याबरोबर आणि तिच्या 6 महिन्याच्या लेकीबरोबर येणार होती. फक्त आरव आणि निकितासाठी ती US वरून काल भारतात आली होती. आरवने अगदी चांगल्या घरात तिला दिलं होतं. आरवबरोबर आता पहिल्यासारखं राहत होती ती. त्यालाही त्याची चुकी समजून आली होती. त्यामुळे ऋतिका बाबतीत नीट विचार करायचा असा विचार डोक्यात फिट्ट बसवून घेतला होता त्याने. रात्री गेट टुगेदर झालं तसं काही जवळची पाहुणे मंडळी घरी गेली. लांबची होती ती आज इथेच थांबणार होती. सगळ्यांची नीट व्यवस्था करून काकी, ऋतिका, रश्मी बरोबर गप्पा मारून सुनेचं कर्तव्य पार पाडून ती रूममध्ये आली. आरव कधीची तिची वाट बघत होता. डोळे जड झाले होते, पण त्याला आज तिच्या मिठीत शांत झोपायचं होतं. तेही 3 वर्षांनी. सहवास नव्हता असं नव्हतं, पण स्टेबल आज होणार होते. आजपासून तो थकून आल्यावर ती रूममध्ये दिसणार होती. दिवसातलं सगळं चांगलं वाईट इथून पुढे रोज तिच्याशी डिस्कस होणार होतं. रोज एकमेकांच्या मिठीत भविष्याची स्वप्न पाहता येणार होती. आणि प्रेम ते तर पहिल्यापेक्षा जास्त बहरणार होतं. ती समोर आलेली पाहतच तो उठून उभा राहिला. तिनेही दार बंद करून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेतील आतुरता आणि त्याने समोर केलेला हात बघून ती पटकन जाऊन त्याला बिलगली. लव्ह यू आरव. फायनली आपण नेहमीसाठी एकत्र आलो. नाहीतर मला वाटलेलं कदाचित खूप वर्ष अशीच लॉंग डिस्टन्समध्ये काढावी लागेल. ती त्याच्या नजरेत बघत बोलली. तो तिच्या ओठांवर बोट ठेवत बोलला. आता काही बोलू नको. तो तिच्या ओठांवर ओठ ठेवत बोलला. आरव काय हे बघा लाल झालं. बघा सगळ्यांना चिडवायला कारण मिळेल आता. ती लटक्या रागात त्याने चावा घेतल्यामुळे लाल झालेले ओठ बघत बोलली. असू दे ग, तुझ्या नवऱ्याचं प्रेमच दिसेल ना त्यातून. तो तिच्या कानात कुजबुजला तसं ती शहारली आणि तिची लाजून मान खाली घातली. लग्नाच्याला 4 वर्ष होत आली तरी अजून तुझं हे लाजणं आहे ना, खरंच हृदयाचं वार करतं, तो म्हणाला. इश्य काहीही. ती त्याच्या खुशीत आपला चेहरा लपवत बोलली. त्याने तिला दोन्ही हातावर उचललं आणि तिला बेडवर घेऊन गेला. आज दोघेही कायमस्वरूपी एकत्र असणार या आनंदात एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते. इतक्या दिवसांचा विरह संपवत होते. आपलं लग्नानंतरचं प्रेम बहरवत होते. तर ही स्टोरी इथेच संपते. ह्या स्टोरीला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. या भागालाही लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि आमच्या नवीन नवीन स्टोरी ऐकायच्या असतील तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.